विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज आपण द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र स्पेशल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धतीची ओळख या स्पेशल इन्हान्समेंट कोर्स मधील तथ्य विश्लेषणाचा जो भाग आहे याच्यामधील तथ्य विश्लेषणाचे जे प्रकार आहेत या संदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मी या व्हिडिओद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की विद्यार्थी ऑनलाईन मीटिंगला ऑनलाईन क्लासेसला जॉईन होत नाहीत, तरी विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा। आपण या ठिकाणी वर्डमध्ये तथ्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। आता तथ्याचे प्रकार आणि स्वरूप या आधारावर तथ्याचे स्रोत, तर तथ्याचे प्रकार हे प्रामुख्याने तथ्याचे स्रोत आणि स्वरूप या आधारावर दोन प्रकारात विभागले गेलेले आहेत। याच्यामध्ये प्रथमतः प्राथमिक तथ्य आणि द्वितीय जे प्रकार आहे तो आहे द्वितीय तथ्य। आपण प्रथमतः प्राथमिक तथ्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर प्राथमिक तथ्य कोणती आहे, तर संशोधनकर्ता असतो, संशोधनकर्ता स्वतः अध्ययन क्षेत्रात जाऊन त्याविषयी किंवा समस्येच्या संबंधात जिवंत व्यक्तीकडून मुलाखत, अनुसूची किंवा प्रश्नावलीच्या सहाय्यतेने किंवा प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे जी माहिती किंवा तथ्य जमा करतो त्यास प्राथमिक तथ्य असे म्हटले जातात। परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्राथमिक तथ्य म्हणजे काय, तर ही जी काय वरील व्याख्या आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवा। तर प्राथमिक तथ्य, आता संशोधनकर्ता हा असतो स्वतः तथ्य संकलनाच्या तंत्राद्वारे तथ्याचे त्या ठिकाणी संकलन करीत असतो। आता ही जी काय सर्व तथ्य असतात ही सर्व तथ्ये संशोधनकर्त्याने स्वतःने एकत्रित केलेले असतात। प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्या विशिष्ट परिस्थितीचा आढावा घेऊन विशिष्ट नमुन्यामध्ये त्यांनी ही तथ्ये एकत्रित केलेली असतात, जमा केलेली असतात। म्हणून जिवंत व्यक्ती आणि निरीक्षण हे प्राथमिक तथ्याचे काय तर दोन स्रोत आहेत। काय तर जिवंत व्यक्ती आणि निरीक्षण हे काय तर प्राथमिक तथ्याचे काय आहे तर स्रोत आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी जर आपण पहिल्या स्रोता अंतर्गत अशा व्यक्तीचा समावेश होतो की ज्यांना अध्ययन विषयाच्या संबंध ज्ञान सखोल असे काय असते मित्रांनो, ज्ञान असते। ठीक आहे ना, सखोल असे ज्ञान असते, ज्यांना अध्ययन संबंधात रुची असते आणि किंवा त्या बऱ्याच काळापासून त्या विषयाशी ते काय असतात संबंधित असतात, त्यांची त्या विषयाची जवळीक असते। मग एक पामर आहेत, पाल्मर यांच्या मते अशा व्यक्ती केवळ एका विषयाच्या विद्यमान परिस्थिती सांगण्याचीच योग्यता ठेवत नाही, तर सामाजिक प्रक्रियांमध्ये अंतर्भूत महत्वाच्या पाऱ्या आणि निरीक्षण योग्य प्रवाहाच्या संबंधाकडे देखील संकेत करू शकते। अशा व्यक्तींची
जे तथ्य संकलनासाठी प्रत्यक्ष संशोधन करता विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रदेशामध्ये जातो, तेव्हा ते तथ्य संकलनासाठी मुलाखत घेत असतो, निरीक्षण करत असतो किंवा अनुसूची तयार करत असतो. ठीक आहे ना. आता प्रत्यक्ष व्यक्तीची निवड करत असताना त्या संशोधकाने त्या ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे. विविध व्यवसाय व्यापार असतात. विविध व्यवसाय किंवा व्यापारामध्ये गुंतलेले अनेक व्यक्ती असतात. त्या क्षेत्रातील पूर्वीचे रहिवासी असतात किंवा नेता असतो इत्यादींकडून तथ्य संकलित केल्यास ते अध्ययनाचे एक महत्वपूर्ण अंग किंवा भाग बनू शकतात. ठीक नाही. कारण बऱ्याच कालावधीपासून ते त्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये समाज व्यवस्थेमध्ये काय असतात, रोळलेले असतात. ठीक आहे. आता प्राथमिक तथ्याचा दुसरा स्रोत हा काय आहे मित्रांनो, निरीक्षण आहे. आता निरीक्षणाद्वारे एक समुदाय किंवा समूहाच्या जीवनासंबंधी अनेक महत्वपूर्ण तथ्यांना एकत्रित केले जाऊ शकते. परंतु असं निरीक्षण करताना त्या ठिकाणी जो संशोधक आहे त्या ठिकाणी त्या संशोधकाने पक्षपात करता कामा नये. कोणताही पूर्वग्रह किंवा पूर्वकल्पना मनात ठेवून त्यांनी ते संशोधन करू नये. मग संशोधक हा व्यक्तीच्या व्यवहारासंबंधी तथ्यांना एकत्रित करीत असतो आणि अशा प्रकारे तो एकत्रित करीत असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण हा एक अतिशय चांगला महत्वाचा स्रोत ठरतो. आता समाजातील जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या जीवनाशी संबंधित ज्या काय अंतर्गत किंवा काही बहिर्गत किंवा काही गोपनीय गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी जाणून घेता येऊ शकतात निरीक्षणाद्वारे. ठीक आहे. आता दुसरा जो आहे तथ्याचा प्रकार आहे तो आहे द्वितीय तथ्ये. कोणती इथं द्वितीय तथ्ये. प्राथमिक तथ्यांमध्ये आपण बघितले की प्राथमिक तथ्य हे स्वतः संशोधन करता संकलित करतो, परंतु द्वितीय तथ्य मात्र संशोधन करता स्वतः संशोधन क्षेत्रात जाऊन संबंधित व्यक्तीकडून गोळा करीत नाही. द्वितीय तथ्य हे इतर व्यक्तींनी पूर्वीच गोळा केलेली असून ती लिखित स्वरूपाचे असतात. ते सेकंडरी सोर्सेस आर इन अ रिटर्न फॉर्म देन दे आर कलेक्टेड बाय द रिसर्च. आता द्वितीय तथ्य ही इतर व्यक्तीकडून पूर्वीच गोळा केलेली असून ती लिखित स्वरूपाची असतात. मग संशोधन करता तथ्याच्या आपल्या संशोधनासाठी त्या तथ्यांचा लिखित स्वरूपातील तथ्यांचा आपल्या संशोधनासाठी काय करतो, वापर करतो, त्याचा आधार घेतो. ही कोणती अशी तथ्य आहेत, ही प्रकाशित व अप्रकाशित आहेत. प्रकाशित व अप्रकाशित आहेत. मग याच्यामध्ये अहवाल, सांख्यिकी, हस्तलिखिते, पत्रे, दैनंदिनी इत्यादी पासून संशोधन करता काय असतो त्या ठिकाणी माहिती प्राप्त करत असतो. संशोधन करता आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित माहिती ही द्वितीयक स्रोतामधून त्या ठिकाणी जमा करीत असतो. आता द्वितीयक तथ्ये आहे ती दोन स्रोताद्वारे मिळवली जातात. म्हणून द्वितीयक तथ्याचे दोन प्रमुख स्रोतांमध्ये विभाजन केले आहे. पहिला स्रोत आहे तो व्यक्तिगत प्रलेख. व्यक्तिगत प्रलेखामध्ये काय येतं, आत्मकथा, दैनंदिनी, पत्रे इत्यादींचा समावेश होतो. व्यक्तिगत प्रलेख यामध्ये दुसरा स्रोत म्हणजे सार्वजनिक प्रलेख. कोणता दुसरा स्रोत म्हणजे सार्वजनिक प्रलेख. सार्वजनिक प्रलेखामध्ये मुख्यत्वे रेकॉर्ड, गव्हर्नमेंटचे ज्या काय रेकॉर्ड असतात, बरोबर आहे, गव्हर्नमेंट ऑफिस असतात त्यांच्यामध्ये असलेले रेकॉर्ड असतात. वर्षानुवर्षे त्यांनी त्या रेकॉर्ड जतन करून ठेवलेले असतात. त्याचबरोबर पुस्तके असतील, जनगणना असेल किंवा अहवाल असेल, विविध आयोग समितीचे अहवाल, वृत्तपत्रे असतील, साप्ताहिके इत्यादींचा समावेश
याच्यामध्ये होतो. आता लुटबर्ग हे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या मते शिलालेख, स्तूप, उत्खननातून सापडलेले मानवी सापळे, भौतिक वस्तू इत्यादी ऐतिहासिक स्रोतातून प्राप्त तथ्य देखील द्वितीय तथ्य होत. मित्रांनो, अशा प्रकारे हे काय आहे, द्वितीयक तथ्य आहेत. आता आपण या ठिकाणी पुनश्च जे तथ्य आहेत तथ्यांचे स्रोत, ठीक आहे, त्यांचा अभ्यास करूयात. तथ्यांचे स्रोत कोणते आहेत तर पहा, प्राथमिक किंवा क्षेत्रीय स्रोत. प्राथमिक किंवा क्षेत्रीय स्रोत, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये काय येतील, प्राथमिक किंवा क्षेत्रीय स्रोत. याच्यामध्ये निरीक्षण, ठीक आहे, निरीक्षणामध्ये काय केलं जातं, निरीक्षण तथ्य संकलित करण्याचा एक प्राथमिक स्रोत म्हणजे काय, निरीक्षण आहे. संशोधन करता संशोधन क्षेत्रात जाऊन आपल्या विषयाच्या संबंधित घटना, वस्तू आणि व्यवहाराचे स्वतः निरीक्षण करून तथ्य संकलन त्या ठिकाणी करीत असतो. मी माझी पीएचडी करताना या प्राथमिक तथ्यांचा, या प्राथमिक स्रोताचा देखील तिथं वापर केलेला आहे. माझा पीएचडीचा विषय होता सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 2001 ते 2010, एक चिकित्सक अभ्यास असा तो विषय होता. तर या योजनेअंतर्गत जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्यांची मला माहिती घ्यायची होती, म्हणून मी एक क्षेत्रीय अभ्यास दौरा त्या ठिकाणी आखला. 9 गट तयार केले. त्या 9 गटामधील विशिष्ट नमुने निवडले आणि त्या नमुन्यांची, ते नमुने म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप. त्या सेल्फ हेल्प ग्रुप, उदाहरणार्थ मान खटाव हा एक पाहिला. मग मान खटाव या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे काय बचत गट आहेत त्या बचत गटांची माहिती घेतली. त्यांनी घेतलेलं कर्ज असेल, त्यांचे उपक्रम, त्यांचे उत्पादन, त्यांनी तयार केलेल्या वस्तू या संदर्भात अशी माहिती. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण केलं, ठीक आहे. तर निरीक्षण हा जो काय स्रोत आहे याचं एक तुम्हाला इथं मी उदाहरण सांगितलं. तर मित्रांनो, संशोधन करता संशोधन क्षेत्रात जाऊन आपल्या विषयाच्या संबंधित ज्या काही घटना आहेत, वस्तू आणि व्यवहाराचे स्वतः निरीक्षण करून तथ्याचे संकलन करतो. म्हणजे एखादा विशिष्ट समुदाय असेल तर त्या समुदायाची राहणी काय आहे, रूढी काय आहेत, परंपरा काय आहेत, सण काय आहेत, उत्सव काय आहे, भाषा काय आहे, व्यवहार कशा प्रकारे होतात, त्यांच्यामध्ये काय समस्या आहेत इत्यादी संबंधित प्राथमिक तथ्ये किंवा सूचना प्राप्त करण्याकरिता एक विश्वसनीय स्रोत म्हणून मित्रांनो या निरीक्षणाचा या ठिकाणी वापर केला जातो. यानंतर पुढे आहे प्रश्नावली. ठीक आहे. प्रश्नावली त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, क्वेश्चनरी. कधी वापर केला जातो, ठीक आहे ना. म्हणजे प्राथमिक स्रोतांमधील हा एक दुसरा स्रोत आहे प्रश्नावली. ज्यावेळी अध्ययन क्षेत्र हे विस्तृत असते, एरिया ऑफ रिसर्च इज लार्ज असतो, विस्तृत असतो, आणि प्रत्यक्ष उत्तरदात्यांशी संपर्क स्थापन करून तथ्य संकलन करणे शक्य नसते. म्हणजे जर एरिया जास्त असल्यानंतर जर लवकरात लवकर व्यवस्थित एक दुसरा पर्याय म्हणून, बरोबर आहे. म्हणजे समुदायाचा आकार, समुदायाचा नमुना हा कसा असतो, अधिक असतो, ठीक आहे ना. इट इज डिपेंड अपॉन द पॉप्युलेशन. तर त्यावेळेला मित्रांनो या स्रोताचा वापर केला जातो.
तेव्हा संशोधनकर्त्याद्वारे संबंधित विषयाची एक प्रश्नावली पोस्टाने उत्तरदात्यांना त्या ठिकाणी पाठवली जाते. आता आपण बघतोय की प्रश्नावली पोस्टाने पाठवली जाते. ठीक आहे. विशेष आता आपण ईमेलद्वारे, ठीक आहे ना, व्हॉट्सअपद्वारे, गुगल फॉर्मद्वारे, ठीक आहे ना, अशा अनेक साधनांद्वारे आपण ती प्रश्नावली पाठवू शकतो. ठीक आहे. परंतु तो उत्तरदाता तशा प्रकारचा असलेला त्या प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे. मग प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे देऊन लवकर प्रश्नावली पाठवण्याची विनंती त्या संबंधित उत्तरदात्यांना त्या ठिकाणी केली जाते. या पद्धतीत प्रश्नावली असे म्हटले जाते. मग प्रश्नावलीद्वारे फार मोठ्या विस्तृत क्षेत्रातील उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्याच्याकडून महत्वपूर्ण तथ्ये गोळा केली जातात. प्रश्नावलीमध्ये बंदिस्त प्रश्न म्हणजे खुले प्रश्न, म्हणजे बंदिस्त प्रश्न म्हणजे विशिष्ट प्रश्न तिथं विचारले जातात. ठीक आहे. खुल्या प्रश्नांमध्ये तिथं प्रश्नांची संख्या अधिक असते किंवा मर्यादा नसते. ठीक आहे. तिसरा जो स्रोत आहे तो कोणता आहे? मुलाखत. संशोधक हा अध्ययन करत असतो. संशोधक हा अधिक आपल्या संशोधनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीत असतो. एक संशोधनाचा गुण आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त आपल्या विषयाशी आपल्या अध्ययनाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. खरा हा काय संशोधकाचा गुण आहे. याप्रमाणे मित्रांनो आपण या ठिकाणी निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत हे जे प्रकार पाहत आहोत. अध्ययन विषयाच्या संबंधित व्यक्तींना स्वतः भेटून, ठीक आहे ना, एक विषय निवडलाय त्या विषयाच्या संबंधित त्या विशिष्ट क्षेत्रात जाऊन त्या विशिष्ट संबंधित व्यक्तींना की त्याला ज्याची जाण आहे त्या व्यक्तीला भेटून संशोधन करता अतिशय महत्वाची तथ्ये त्याच्याकडून प्राप्त करतो. यालाच मित्रांनो मुलाखत पद्धत असे म्हटले जातात. मुलाखत ही प्राथमिक तथ्ये संकलन करण्याचे काय आहे, एक महत्वाचे साधन आहे. संशोधन क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला त्या विषयासंबंधी भरपूर माहिती असणे आवश्यक असते. त्याच्याकडून ती माहिती प्राप्त करण्यासाठी त्याच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यानंतर त्यांच्याकडे ती माहिती गोळा केली जाते. मग याच्यामध्ये मुख्यत्वे प्रामुख्याने सामाजिक प्रथा असतील, परंपरा, प्रक्रिया इत्यादी संबंधीचे अतिशय महत्वाचे ज्ञान ठिकाणी प्राप्त होते. आता सामाजिक संशोधनामध्ये जर अर्थशास्त्राचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला एखादी विशिष्ट व्यवसायासंबंधी माहिती घ्यायची आहे किंवा एक प्रोडक्शन कंपनी, त्या प्रोडक्शन कंपनीमध्ये तुम्ही जो काय HR मॅनेजर असतो, बरोबर आहे का, मग त्याच्याकडून तुम्ही काय माहिती घेऊ शकता की या ठिकाणी कामगार, बरोबर आहे का नाही, कामगार किती आहे, त्यांना सॅलरी किती दिली जाते, तर ती माहिती तुम्ही मुलाखतीद्वारे घेऊ शकता किंवा कंपनीची स्थिती काय आहे. ठीक आहे. तरी या ठिकाणी तुम्ही मुलाखत या तंत्राचा त्या ठिकाणी वापर करू शकता. पुढचा जो आहे अनुसूची. अनुसूची आता अनुसूची देखील मित्रांनो ही एक सुद्धा एक प्रकारची काय प्रश्नावलीच आहे. परंतु अनुसूची ही पोस्टाद्वारे पाठवली जात नाही, तर उत्तरदात्याकडे जाऊन त्याच्याकडून ती त्या ठिकाणी माहिती भरून घेतली जाते. किंवा संशोधन करता काय करतो, उत्तरदात्यास स्वतः प्रश्न विचारतो आणि स्वतः त्या प्रश्नावलीमध्ये ती उत्तरे लिहितो. हे कधी शक्य आहे, जेव्हा अध्ययन क्षेत्र हे लहान असते तेव्हाच अनुसूचीचा उपयोग करणे शक्य असते. उदाहरणार्थ आपल्या महाविद्यालयाच्या शेजारी काय होती, एक कातकरी वस्ती होती. एक दिवस मी एक छोटा संशोधनाचा भाग म्हणून एक मी अनुसूची तयार केली. त्याच्यामध्ये 10 प्रश्न तयार केले. त्या भागामध्ये गेले. एक तर तिथं साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्या सुखसुविधा काय आहे, तुमचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे, बरोबर आहे ना.
शिक्षण किती आहे, माध्यमिक, उच्च माध्यमिक वगैरे वगैरे. ठीक आहे का नाही. घर कसे आहेत, घराचा दर्जा कसा आहे, कच्चा आहे, पक्का आहे, चारवलेलं घर आहे का, सिमेंटचं आहे का, पत्र्याचं आहे, असे क्वेश्चन जरी तयार केले त्यांना ते प्रश्न विचार. मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे, ही जी काय पद्धत आहे, ही अनुसूचीद्वारे ही माहिती मी त्या ठिकाणी तथ्य संकलित केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनुसूचीद्वारे अशिक्षित उत्तरदात्याकडून सुद्धा तथ्ये प्राप्त केली जातात. अशा प्रकारे प्राथमिक स्रोताद्वारे संशोधन करता प्रत्यक्ष स्वतः तथ्याचे संकलन करीत असतो. निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत आणि निरीक्षण हे प्राथमिक स्रोत. सामाजिक संशोधन प्राथमिक स्रोतांचे विशेष महत्व आहे. आता आपण यानंतर जे काय द्वितीयक स्रोत आहे, ठीक आहे ना, द्वितीयक स्रोत आहे, त्या द्वितीयक स्रोतांचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये जे काही द्वितीयक स्रोत आहेत, ठीक आहे, पहा. द्वितीय स्रोत याच्यामध्ये जो आहे तो आहे व्यक्तिगत प्रलेख. व्यक्तिगत प्रलेख, व्यक्तिगत प्रलेख. कोणकोणते आहेत असे प्रलेख, व्यक्तिगत प्रलेख? मग त्याच्यामध्ये आत्मचरित्र आहे, ठीक आहे ना, आत्मचरित्र आहे, आत्मचरित्र. त्यानंतर जीवनचरित्र असेल, ठीक आहे ना, आत्मचरित्र, जीवनचरित्र. त्यानंतर असेल दैनंदिनी, ठीक आहे ना, दैनंदिनी. त्यानंतर असेल पत्रे असतील, ठीक आहे, पत्रे. त्यानंतर स्मरण आठवणी. तर याच्यामध्ये आपण आता चर्चा पाहूयात. आपल्याला व्यक्तिगत प्रलेख, व्यक्तिगत प्रलेख आहे, ठीक आहे ना. व्यक्तिगत प्रलेख काय, आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट माझी व्यक्तिगत आहे, ठीक आहे का नाही, व्यक्तिगत खाजगी आहे. मग व्यक्तिगत प्रलेख म्हणजे काय, एका व्यक्तीद्वारा स्वतः आपल्या विषय किंवा सामाजिक घटनांच्या संबंधात आपल्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या सर्व लिखित गोष्टींचा समावेश व्यक्तिगत प्रलेखामध्ये केला जातो. मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आत्मचरित्र असेल, ठीक आहे का. मग हे प्रलेख वैज्ञानिक किंवा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने लिहिलेले असावे हे आवश्यक नाही. अनेकदा हे प्रलेख वैज्ञानिक दृष्टीने लिहिलेले नसतात. या व्यक्तिगत प्रलेखात लेखकाचा दृष्टिकोन, भावभावना, विचार, आदर्श इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात. मग याच्यामध्ये मित्रांनो व्यक्तिगत प्रलेखाचे आत्मचरित्रे, दैनंदिनी, पत्रे आणि स्मरण हे 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसून येतात. मग आत्मचरित्र आणि जीवनचरित्र, ठीक आहे, तुम्हाला माहित असेल किंवा जगातील अनेक महापुरुष आहेत, बरोबर आहे ना, जगातील अनेक महापुरुषांनी आपली आत्मचरित्रे त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. या आत्मचरित्रात व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन रेखाटलेले असते. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी त्याच्यामध्ये नोंद केलेल्या असतात. म्हणजेच म्हणून या आत्मचरित्रामध्ये मित्रांनो तत्कालीन समाजाचे जे काय जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, ते रेखाटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो. उदाहरणार्थ दलित लेखकांनी लिहिलेली आत्मकथने ही सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने विशेष. अण्णाभाऊ साठे,
यांची मी अनेक कथा कादंबऱ्या ऑनलाईन सुद्धा बघितलेल्या आहेत. बरोबर आहे, फकीरा ही कादंबरी आहे. तर मित्रांनो, ही त्यांची आत्मचरित्रे आहे. ही सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने विशेष उपयुक्त आहे. आता आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला उदाहरणं घ्यायची, बलंतू, तराळांतराळ, आठवणीचे पक्षी, उपरा, उचल्या इत्यादी अनेक स्वकथेने आत्मकथन आहे. दलित साहित्यातील ही स्वकथने म्हणजेच दलितांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवनाचे विश्लेषण प्रस्तुत करणारे समाजशास्त्रीय ग्रंथ होत. असे म्हटल्यास या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही. आता उचल्या हे स्वकथन लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिले आहे. ठीक आहे ना. तर मित्रांनो, आपल्याला असे अनेक उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील. आता पुढचा जो प्रकार आहे काय, दैनंदिनी पाहूया. काय, आत्मचरित्र, जीवनचरित्र आणि त्यानंतर काय, दैनंदिनी. आता अनेक लोक दैनंदिनी लिहितात. दररोजच्या जीवनात ज्या काही महत्वाच्या घटना झालेल्या आहेत, ठीक आहे ना, त्याची नोंद त्या ठिकाणी करून ठेवतात. मग दैनंदिनी जरी एक व्यक्ती लिहित असली तरी त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती लिहिलेली गेलेली असते. उदाहरणार्थ, माझा आजचा दिवस आहे, मी तुम्हाला लिहितोय, मी तुम्हाला शिकवतोय, बरोबर आहे ना. तर याची नोंद मी माझ्या दैनंदिनीमध्ये करणार आहे. एक शिक्षक असतो, त्या प्रत्येक शिक्षकाला त्याची रोज दैनंदिनी त्या ठिकाणी शाळेमध्ये लिहावी लागते. त्याच्यामध्ये अनेक नोंदी असतात. तर खऱ्या अर्थाने व्यक्ती आपल्या मनातील विचार दैनंदिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करीत असतो. मग ही दैनंदिनी इतर कोणी बघत नसतात, म्हणून खऱ्या गोष्टी दैनंदिन लिहिल्या जातात. व्यक्ती मनापासून अगदी स्पष्टपणे आपले विचार त्या दैनंदिनीमध्ये मांडत असतो. मग त्याच्यामध्ये गोपनीयता असेल, आंतरिक तथ्य असतील, विचार असतील, भावना असतील, जाणून घेण्यासाठी, म्हणजे हे जे काही गोष्टी आहेत या संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो दैनंदिनीशिवाय दुसरे काही साधन नसते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो की आपण या ठिकाणी डायरी, अलीकडच्या काळामध्ये काय म्हणतो, डायरी असं देखील आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो, पुढचा जो प्रकार आहे पत्रे. पत्रे हे काय असतात, व्यक्तिगत पत्रे असतात. पत्रातून व्यक्ती आपल्या मनातील विचार, भावना, मते व्यक्त करत असतो. त्यामुळे पत्राच्या माध्यमातून व्यक्तीचे आंतरिक विचार, भावना व दृष्टिकोन माहीत होतात. व्यक्ती पत्र मनापासून लिहित असतो, ठीक आहे ना. म्हणून पत्रे ही विश्वसनीय असतात. मग त्याच्यामध्ये कौटुंबिक तणाव असेल, प्रेम, मित्रत्व असेल किंवा वैवाहिक जीवन असेल, ठीक आहे ना, घटस्फोट इत्यादी अनेक काय गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. मग आता पत्रांचा काळ नाही मित्रांनो, बरोबर आहे. राष्ट्रीय आंदोलनाच्या जर संदर्भात विचार केला तर मित्रांनो, महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांची पत्रे या ठिकाणी अतिशय महत्वाची आहेत. तर दलित चळवळीच्या अभ्यासाकरता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे एक महत्वाचे साधन ठरते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मुलीला लिहिलेली पत्रे अतिशय महत्वाची आहेत. म्हणजे मित्रांनो, पत्राच्या सुद्धा काय मर्यादा आहेत, आलं लक्षात. मग ही काय मर्यादा आहेत हे ह्या मर्यादा लक्षात घ्या. पत्रे ही व्यक्तिगत असतात. अशा पत्रांना प्राप्त करणे काही म्हणजे त्यातून माहिती घेणे काय असते, खूप कठीण असते. पत्रांमध्ये घटनांबाबत विस्तृत वर्णन नसते. पत्रामध्ये जर आपण विचार केला काय की उदाहरणार्थ बँकेमध्ये धनादेश, वचनपत्र आणि विनिमय पत्र याच्यामध्ये पक्ष असतात. धनादेशामध्ये 3 पक्ष असतात, राईट, ऑवर अँड पे, ठीक आहे ना. हे पत्र आहे, पत्रामध्ये एकच पक्ष असतो, तो कोण असतो, फक्त लिहित असतो, ठीक आहे ना. म्हणून पत्रामध्ये घटना ह्या विस्तीर्ण नसतात आणि पत्रात घटनेच्या संदर्भात एकाच पक्षाची मते त्या ठिकाणी समाविष्ट असतात. त्या घटनेची दुसरी बाजू आपणास त्या ठिकाणी माहीत नसते. ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे
त्या व्यक्तीशी पत्र लिहिणाऱ्याचे घनिष्ठ संबंध असतील तरच ती पत्रे विश्वसनीय असतात, अन्यथा ती पत्रे औपचारिक स्वरूपाची असतात. अशी ही काय मित्रांनो. आता पुढचा जो आहे स्मरण असतील किंवा आठवणी असतील. ठीक आहे. टीव्हीला आपण अनेक मुलाखती मोठमोठ्या नेत्यांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत. त्यामुळे मुलाखत घेणारा काही स्मरणे किंवा आठवणी जागवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो, मुलाखत करतो. तर ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तथ्याचं माध्यम होऊ शकतं. द्वितीयक स्रोताचे स्मरण हे देखील एक माध्यम आहे आणि व्यक्ती, यात्रा, जीवनातील काही घटना किंवा महत्वपूर्ण घटनांच्या संदर्भात काही गोष्टी लिहून ठेवतात. ही स्मरणपत्रे सुद्धा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने महत्वाची तथ्ये प्राप्त करून देतात. काही लोक विशिष्ट घटनांच्या संदर्भात आपल्या आठवणी लिहून ठेवतात. या आठवणी देखील मित्रांनो संशोधनाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. आता प्राचीन काळामध्ये अनेक प्रवासी किंवा व्यापारी असतील, बरोबर आहे का नाही. अनेक ठिकाणी प्रवास करीत असताना त्या ठिकाणी प्रवासाची वर्णन त्या ठिकाणी काय करून त्या ठिकाणी लिहून ठेवत. मग त्यांची ही प्रवास वर्णने देशाच्या ऐतिहासिक दृष्टीने मित्रांनो विशेष महत्वाची असतात. आता भारतात चीनी बौद्ध भिक्षू बरोबर आहे ना भारतामध्ये आले होते. तर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून आपल्या भारत यात्रेचे विस्तृत वर्णन लिहून ठेवले आहे. मग मित्रांनो आत्मकथा, जीवनचरित्रे, दैनंदिनी पत्रे इत्यादी प्रमाणे स्मरणाच्या देखील काही मर्यादा आहेत. ठीक आहे ना. स्मरणामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तिगत विचारांना विशेष महत्व देतो. त्यामुळे वास्तविक घटना त्या ठिकाणी लक्षात येत नाहीत. अनेक स्मरण हे काल्पनिक, आकर्षक, रंगवून लिहिलेली असतात. ठीक आहे ना. म्हणजे आपण अनेक घटना पाहिलेल्या की ज्याच्यावर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे ना. ज्याच्यावर सिनेमाने गेलेले आहेत. वारणेचा वाघ असेल, अनेक. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण सारणीकरण, त्यालाच आपण काय करूया, टॅब्युलायझेशन ऑफ डेटा हा जो भाग आहे तो पाहणार आहोत. धन्यवाद.